हातावरच्या चपातीचं पीठ कसं मळायचं, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण किती टाकायचं, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा. आमरस थाळीमध्ये इथे आमरस बनवलेला आहे, हातावरची चपाती बनवलेली आहे, पापड, कुरडाई, भजी आणि सांडगेची भाजी म्हणजेच वडी याची भाजी. आता 15 मिनिटांनंतर मी पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहे. आता आपण ही चपाती थापून घेणार आहोत. तर याला थोडंसं असं पीठ लावून घेणार आहे मी आणि हे थापून घेणार आहे. अशा प्रकारे आपण याला थापून घेणार आहोत. छान अशी चपाती आपण केलेली आहे. आता आपण याला तव्यावर टाकून घेणार आहोत. तव्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता मी याच्यावर चपाती टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आता ही चपाती आपल्याला शेकून घ्यायची आहे. वडी बनवण्यासाठी इथे कांदे लसूण भाजून घेतलेला आहे आणि वडी थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदे लसूण सोबतच. आणि त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे. तर मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट, अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी करून घ्यायचं आहे वडीमध्ये टाकायला. तर ते गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि वडी शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आंबे आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आंब्याचं रस काढून घ्यायचा आहे. मिक्सरमधून वाटून घेऊया.